विक्रांतला तुरुंगातून सोडवण्यासाठी शिर्केने हर्षवर्धनच्या मागे तगादा लावलेला असतो. हर्षवर्धन म्हणत असतो, शिर्के, तुमच्या मुलाला अजिबातच अक्कल नाहीये. त्याला एवढं समजावून सुद्धा तो त्या ऊर्जा पुढे झुकला आणि तिथे तोच चुकला. हे वाक्य ऐकल्यावर शिर्के म्हणत असतात, हर्षवर्धन जहागीरदार, तुम्हाला आत्तापर्यंत खूप मान दिला मी, पण एक गोष्ट लक्षात ठेवा. आत्ता मला कळतंय, तुम्ही सासरे सुना मिळून मला जर लपेटण्याचा प्रयत्न करत असाल ना, तर गोष्ट लक्षात घ्या. मी सुद्धा आमदार शिर्के आहे. काय करीन ना सांगता येत नाही. त्यावर लगेचच आता हर्षवर्धन म्हणत असतो, शिर्के साहेब, माझ्या मागे तगादा लावून काहीच होणार नाहीये. तुम्ही आता काही दिवस वाट बघा, कारण तूर्तास तरी विक्रांतची सुटका होणार नाही. आणि अशातच आपण पाहतोय, चिडलेल्या शिर्केने आणलेली गन बाहेर काढलेली असते आणि हर्षवर्धनच्या कपाळावर टेकवलेली असते. आणि शिर्के बोलत असतो, हर्षवर्धन जहागीरदार, माझ्या मुलाला लवकरात लवकर नाही सोडवलीत ना, तर मी तुम्हाला संपवू सुद्धा शकतो. हे वाक्य ऐकल्यावर तिथे असलेला आदित्य म्हणत असतो, शिर्के अंकल, काय करताय तुम्ही हे? अहो, काढा ते गन. त्या गनमुळे उगाच नको ते व्हायचं. त्यावर शिर्के म्हणत असतो, का घाबरलास का तू? तुझा बाप घाबरला पाहिजे, तरच माझा मुलगा सुटेल. हे वाक्य ऐकल्यावर आता हर्षवर्धन बोलू लागतो, ए शिर्के, आत्तापर्यंत तुला खूप मान दिला तुला. काय म्हटलं होतं मी आत्तापर्यंत, शिर्के साहेब? पण तू त्या लायकीचा नाहीयेस. माझ्यावर गन रोखतोस तू? आणि आहे का रे तुझ्यात हिंमत? दाब ट्रिगर, असेल हिंमत तर. असं बोलून आता हर्षवर्धनने शिर्केला चांगलंच ललकारलेलं असतं आणि शिर्के चांगला हर्षवर्धनकडे पाहत राहिलेला असतो. शिर्केमध्ये तर अजिबातच हिंमत नसते त्या गनची ट्रिगर दाबण्याची. आणि अशातच आता आदित्य म्हणत असतो, बाबा, अहो काय बोलताय तुम्ही हे? त्यावर लगेचच आता हर्षवर्धन म्हणत असतो, आदित्य, तू मध्ये पडू नकोस. हा बुटलर काय करणार आहे? हा माझ्यावर गन रोखतोय, याच्यात तेवढी हिंमत तरी आहे का? अरे दाब नाही ट्रिगर, बघतोस काय रे शिर्क्या? असं बोलून हर्षवर्धनने चांगलंच आता या बुटलरला म्हणजेच शिर्केला ललकारलेलं असतं. पण शिर्केही मनातून खूपच चिडलेला असतो. तो लगेचच गन काढतो आणि समोरच्या टिपॉयवर जोरात आपटतो. आणि अशातच आपण पाहतोय, आता शिर्के बोलू लागतो, वकील साहेब, माझा अंत पाहू नका. मी जर आज तुमच्यावर गन रोखू शकतो आणि तुम्हाला जर असं वाटतंय मी ट्रिगर दाबू शकत नाही, तर चुकताय तुम्ही. मी ट्रिगर दाबू शकतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, लवकरात लवकर विक्रांतला सोडवा, नाहीतर माझ्या रागाला तुम्हाला सामोरं जावंच लागेल. हे वाक्य ऐकल्यावर आता हर्षवर्धन बोलू लागतो, शिर्के साहेब, आतापर्यंत दिलेला मान तुम्हाला परत देतो, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा मुलगाच तुमच्या हातात नाहीये, तर काय सोडवायचं त्याला? त्याला आपण एवढं समजावलं होतं, तरीही त्यांनी त्याची माती केली. आणि पुन्हा जर तुम्ही त्याला सोडवण्याचं म्हणताय ना, तर मला असं वाटतं काही दिवस त्याला तुरुंगात राहू दे. त्याला त्याचा रागावर कंट्रोल करता येऊ दे आणि मगच आपण त्याला सोडवण्याचं बघू. हे वाक्य ऐकल्यावर आता आमदार शिर्केला नेमकं काय बोलावं सुचत नसतं. इकडे आपण पाहतोय, आता शिर्केच्या ऑफिस बाहेर मीडियाने शिर्केला आवाज दिलेला असतो, शिर्के साहेब बाहेर या, शिर्के साहेब बाहेर या. आता शिर्के खिडकीतनं सगळं काही पाहतो आणि तो आमदार असल्यामुळे आता त्याला नाईलाज असतो, खाली जावं लागतं. मीडिया लगेचच बोलू लागते, काय मग आमदार शिर्के साहेब, तुमच्या मुलाने जे काही केलंय त्याचा तुम्हाला पाठिंबा आहे का? हे वाक्य ऐकल्यावर शिर्के म्हणत असतो, काय बोलताय तुम्ही हे? तुम्हाला बोलताना काहीच कसं वाटत नाही? त्यावेळेला मागचा पुढचा विचार न करता आता आमदार शिर्केला नको नको ते प्रश्न विचारण्यात आलेले असतात. पण त्याची उत्तरं नेमकी कशी द्यायची हाच विचार आता शिर्केला पडलेला असतो. आणि मग शिर्के बोलू लागतो, अरे प्लीज गप्प बसा. माझा मुलगा तिकडे तुरुंगात खितपत पडलाय, तो दोषी नाहीये, इतकंच फायनल आहे. बाकी मी तुम्हाला काही सांगू शकत नाही. तेवढ्यात आपण पाहतोय, आता काही पत्रकार म्हणत असतात, तुम्ही तुमचा मुलगा दोषी नाही असंच म्हणणार, कारण ते तुमचं रक्त आहे. पण विक्रांतचा राग त्यालाच कंट्रोल करता येत नाही, त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय? हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता आमदार शिर्के म्हणत असतो, राग कोणाला येत नाही. आता तुम्हाला जर दोन शब्द बोललो तर तुम्हाला सुद्धा राग येईल. अहो, रागाचा काय घेऊन बसलात तुम्ही? रागामुळे मोठ्या मोठ्या लोकांचं नुकसान झालंय. माझा मुलगा तर एवढासा आहे. हे सगळं ऐकल्यावर आता थेट तिथे आलेला हर्षवर्धन बोलू लागतो,
काय चाललंय हे सगळं? नको नको ते प्रश्न विचारून एखाद्या बापाला अशा पद्धतीने तुम्ही हैराण नाही करू शकत. चला आताच्या आता बस करा ही पत्रकार परिषद, निघा तुम्ही, असं बोलून आता पत्रकारांना तिथून पिटाळून लावण्याचा प्रयत्न हर्षवर्धनने केलेला असतो. पण काही केल्या आता तिथे हर्षवर्धनलाही काडीची किंमत तिथले पत्रकार देत नसतात आणि मग पत्रकार बोलू लागतात. हर्षवर्धन सर, तुम्हीच सांगा, तुमच्या सुनेकडून तुम्हाला हरल्यानंतर कसं वाटतंय? हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, अरे काय प्रश्न आहे हा? बावटसारखा प्रश्न विचारू नका. माझं डोकं सटकलं तर इथल्या इथे एकेकाला तुडवून काढीन. आणि अशातच आता सगळे कॅमेरा हर्षवर्धनकडे असतात. त्याच वेळेला आदित्य म्हणत असतो, डॅड काय बोलताय तुम्ही हे? तुडवून काढीन? अहो, अशी भाषा मीडियासमोर करून नाही चालत. मीडियाने हाच जर तुमचा क्लिप व्हायरल केला तर उगाचच नको तो संदेश जायचा. त्यावर लगेचच आता हर्षवर्धन म्हणत असतो, काय करू मम्मी? हे असल्या प्रकारचे प्रश्न विचारताना ह्यांना कसंच काय वाटत नाही. त्यावर हर्षवर्धनला मागचा पुढचा विचार न करता क्लिअर आता जे काही बोलायचं असतं ते बोलल्यानंतर आदित्य म्हणत असतो, प्लीज तुम्ही आता सगळ्यांनी या, प्लीज थांबू नका. आणि मग एक एक करून सगळे पत्रकार तिथून निघून जातात. इकडे आपण पाहतोय आता ऊर्जाला 99 फोन आलेला असतो. ऊर्जा शिंदे, जास्त माजली आहेस का तू? एक गोष्ट लक्षात ठेव, तू स्वतःला खूप शहाणी समजतेस आणि तुला जर असं वाटत असेल की तू एक केस जिंकली म्हणजे जग जिंकलंयस, तर तसं नाहीये. तुझं जग कधी नेस्तनाबूत करू ना तुला कळणार सुद्धा नाही. असं जेव्हा आता ऊर्जा शिंदेला सांगण्यात आलेलं असतं, बोलण्यात आलेलं असतं, त्यावेळेला मात्र ऊर्जा चांगलीच घाबरलेली असते. तेवढ्यात शिर्केच्या कोणत्या तरी गुंडानेच फोन केला आहे हे आता ऊर्जाला कळून चुकलेलं असतं. आणि तेवढ्यात आपण पाहतोय आता शौर्यने ऊर्जाच्या हातून फोन घेतलेला असतो आणि शौर्य तो फोन कानाला लावतो. समोरून एक गुंड बोलत असतो, आज रात्रीच तुझा गेम नाही केला ना तर नावाचा मी टमण्या 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 नाही. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता शौर्य म्हणत असतो, अच्छा तू गेम करणार आहेस तर? अरे ये टकल्या, समोर तर ये, बघ तुझा टकला कसा फोडतो ते. स्वतः एवढी हिंमत करतोयस ना, ही हिंमत अशी कायम कर. असं म्हटल्यावर मात्र आता थेट समोरच्या गुंडाने लगेचच फोन ठेवलेला असतो. त्याला कळून चुकलेलं असतं की आपण नको त्या ठिकाणी फोन केला आहे आणि आता पुढच्या क्षणी काही होऊ शकतं. त्यामुळे तो गुंड आता चांगलाच थरथर कापू लागतो. इकडे ऊर्जाला आता शौर्य समजावण्याचा प्रयत्न करत असतो, ऊर्जा नको काळजी करूस तू, जे काही घडले ते विसरून जा. हे वाक्य ऐकल्यावर मात्र ऊर्जा म्हणत असते, विसरून जा? अरे शौर्य, बोलायला सोपं असतं रे, पण आता मला खरंच भीती वाटते, या गुंडांनी काही केलं तर? त्यावर शौर्य म्हणत असतो, नको काळजी करूस तू, काही होणार नाही. असं बोलून आता शौर्य तिची समजूत काढत असतो. मित्रांनो, इथे तर कन्फर्म आहे की येत्या काळामध्ये आपल्याला या मालिकेमध्ये नवीन काहीतरी पाहायला निश्चित मिळू शकतं. बाकी तुम्हाला हा आजचा भाग नेमका कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.